सुरुवात झाली आहे आणि आपण पाहता क्रिशा 11 जय चेरोबा सांगडे आणि एका बाजूने असेल संघ आपण पाहता रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन। आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलं। पहिला सामना घरच्या क्रीडांगणावरती पराभूत व्हावं लागलं आणि तेही मोठ्या मार्जिनने। खरं तर संग्राम 11 इथलं टीमला अपेक्षित नव्हतं आपल्या पाठीराख्यानं, परंतु समोर देखील तितकाच तगडा संघ होता। शिवशंभू वरचे ओळे टीमने मात्र चांगली गोलंदाजी केली, पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली आणि त्याच्या जोरावरती तो सामना जिंकत त्याने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला। तर यातून कोणता संघ पुढे येईल हे आपल्याला पाहायचं आहे। चिंद्रन विपक्ष सांगडे अशी ही लढत मैदानामध्ये सुरू झाली। दोन्ही टीमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। आदई वावंजे विभागातील एक संघ आणि एका बाजूला आपण पाहताय खरं तर चाळीसगाव विभागातील संघ, दोन्ही पनवेल तालुक्याचे संघ आहेत मैदानामध्ये। तर पहिल्या डावासाठी पहिली जोडी आघाडीचे दोन खेळाडू मैदानाकडे पण येताना पाहताय। अजय कडू आणि त्यांच्या बरोबरीने केतन कडू हे दोन खेळाडू स्ट्राइक एंडला यस डावाला सुरुवात झाली आहे। ग्रीन सिग्नल मिळालाय। आयोजक चला आपण मैदानाच्या आतमध्ये प्लीज बघा। आणि बॉलिंग मार्कवरती गोलंदाज असेल चेरोबा सांगडे संघाचा रमाकांत पाटील हा गोलंदाज आलाय। मागील कतर हंगामावर जर पाहिले 1-2 वर्ष तर प्रचंड मोठी दहशत या संघाची होती या पोलमध्ये, परंतु या वर्षी आपण जर पाहिला त्यांच्याही बाट्याला प्रचंड बॅटपॅच आहे। सांगडे संघाच्या बाट्याला बॅटपॅच। आशिष पाटील टीमचा प्रमुख खेळाडू, त्याच्याकडून मात्र भरीव कामगिरीची अपेक्षा आहे सातत्याने टीमला। वैभव ओपी तोही आता सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आलाय। चंद्रकांत आपला त्याला सूर्यकांतला पाहता एक चांगला गोलंदाज या टीमचा। आणि एका बाजूने आपण पाहता केतन कडू अजय कडू हे खेळाडू नेहमी अतिशय घातक राहिले चिंद्रन संघासाठी। तर डावाला सुरुवात नितलस विलेज एंड करून मात्र बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपण पाहताय। त्या ठिकाणी पहिल्या षटकासाठी गोलंदाज रमाकांत पाटील फर्स्ट ओव्हर राउंड द विकेट। पहिल्याच बॉल होती धमाका, ऑन साइडला मात्र हा पिकअप शॉट पाहायला मिळाला। वाडिश लॉंगाच्या डोक्यावरून बॉलला फेकून दिलं सीमा पार। अजय कडूच्या माध्यमातून आला हा पहिला षटकार। बघा परफेक्ट यॉर्कर होता, पूर्णपणे ब्लॉक केलं फलंदाजाला, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं त्यांच्याकडे। अगदी आपण पाहिला पॅड लाईनचा यॉर्कर बॉल आणि इथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला रमाकांतच्या माध्यमातून। चांगली बॉलिंग ऍक्शन। या वेळेला लो फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, बॉलला मागे चला मिड विकेटला खराब फेडिंग आणि त्यानंतर आपण पाहिला हा नशिबाचा चौकार लेझी क्रिकेट। ओव्हर मध्ये 2 मोठे स्कोरिंग शॉट पाहायला मिळाले, एक षटकार त्यानंतर डॉट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार, अशा एकूण 10 धावा आपण धावफलकावरती पाहताय। नितलस नगरीमध्ये आपण सध्या आहोत। समोर आपण पाहताय मोठा डोंगर, त्याच्या पलीकडे नागझरीचं क्रीडांगण आणि खरं तर एक अतिशय चांगला हा परिसर आहे। यावेळेला स्विंग अँड मिस थोडासा वेगवान स्ट्रोक खेळायचा होता, हलकीशी एज लागली त्या ठिकाणी। बघा ही लहान मुलांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, सामना चालू असताना प्लीज सर्वांनी बाहेर व्हा आणि या सामन्याचा आनंद घेत राहा। महत्त्वाची सूचना राहील या सर्व प्रेक्षकांना। या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर कमबॅक देखील पाहायला मिळालं। पुन्हा एकदा हिट विकेट आय थिंक बघा प्रचंड बॅकफुटला आले होते फलंदाज अजय, बॉडी बॅलन्स गमावला आणि त्यानंतर बॅटचा फ्लो डायरेक्ट यस्टरमध्ये आला, त्यामुळे हिट विकेट पंचांनी घोषित केलं आणि पहिला खेळाडू बाद चिंद्रन संघाचा आपण होताना पाहता अजय कडू।
विकेट झाला पण तसं नाहीये. दूध का दूध और पाणी का पाणी आई एकविरा इव्हेंट चॅनलच्या माध्यमातून आपण दोन अँगल मध्ये एकाच फ्रेम मध्ये पाहताय. खरं तर या ठिकाणी जेव्हा खेळाडू प्रचंड बॅकफुटला गेले, पायावरती बॉल त्या ठिकाणी लागला, पायाचा भेद घेणारा चेंडू आणि त्यानंतर बॉल डायरेक्ट स्टंप्सला लागला, त्यामुळे क्लीन बॉल झाला. खेळाडू हा विकेट नक्कीच रमाकांतला मिळेल. नाट्यमय षटक. नौका खेळाडू आता चाललाय आविष्कार पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. याही वेळेला यॉर्करचा आपल्याला लाऊड ऑफिस आली आहे. बॉलची पिचिंग आपण जर पाहिली लेग स्टिकच्या बाहेर, त्यामुळे कदाचित पंचांनी इथे डॉट बॉल घोषित केलं आणि पहिलं षटक देखील संपलं. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला रमाकांतच्या माध्यमातून आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन मोठे फटके अपवाद राहिले आणि त्यानंतर मात्र कमबॅक रमाकांतचं पाहायला मिळालं. एक खेळाडू बाद, 10 धावसंख्या धावफलकावरती. स्विचिटचा प्रयत्न झालाय. थोडासा आपण पहिला बॅकअप द हँड आणि त्या ठिकाणी आपण पाहिलंय डायरेक्ट हिटची संधी होती आणि नक्कीच इथे आपण पाहता 22च्या स्वरूपात ही सिंगल रन मात्र मिळेल. बॅटिंग करत असताना चिंद्रन संघाला एक एक रन महत्वाचे आहे आणि या रन तुम्हाला घ्याव्या लागतील. रन कशा का होईना येणे देखील फार गरजेचे आहेत. 22च्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मात्र मिळाली आणि धावसंख्येमध्ये बदल. एक गडी बाद 11 नेल्सन फिगर आपण पाहता स्कोर कार्ड वरती. पहिल्या डावाला सुरुवात होताना याही वेळेला बिगिट करायचा आहे, परंतु बॉल मागे चला लॉंगॉन क्षेत्राकडे. स्वतः मंगेश सरकले वाडिश लॉंगॉन मधून लॉंगॉन क्षेत्राकडे. त्या ठिकाणी एक रन मात्र या बॉलवरती मिळत असताना आपण पाहू शकाल. चिंद्रन संघाला संयम हा फार महत्वाचा भाग राहील या स्पर्धेमध्ये, कारण 6 षटकांचे सामने तुम्हाला आक्रमकतेच्या बरोबरीने संयमाने देखील खेळावं लागेल. एखादा असा खेळाडू तो मैदानावरती पाय रोवून राहील, सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करेल. यावेळेला देखील आपण पहिला खरं तर पूल करत असताना मागे बॉल चाललाय, हुकचा फटका पाहायला मिळाला. शॉर्ट फाइंडिंगला बॉल फील्ड होत असताना सूर्यकांतच्या माध्यमातून सिंगल रन मात्र मिळाली. एक रन थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे हा डाव पुढे चाललाय. धावसंख्या आपण त्या ठिकाणी पाहता 13. आमचे सत्यवान काकडे महानगरपालिकेचे ते कर्मचारी आहेत, परंतु तरी देखील ऍडजस्टमेंट चांगली असते प्रत्येक स्पर्धेमध्ये. त्यांना पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय. यावेळेला लॉफ केलाय, क्या बात आहे. बॅकलिपला प्रचंड वरती घेतला आणि त्यानंतर धीम्या गतीचा बॉल वेट अँड वॉच लॉंगॉनच्या बाहेर बॉलला पाठवलं सीमा पार आणि इथे मात्र आला हा गगनचुंबी षटकार. यावेळेला बॅकअप द हँड बघा. खरं तर आविष्कारच्या हातामध्ये बॅट आहे की तलवार हे समजत नाही. एवढ्या वेगाने तो बॅट फिरवतोय आणि बघा की वेगळी त्याची स्टाईल आहे. अतिशय वेगळ्या धाटणीचा खेळाडू. खांद्याच्या वर बॅट येतोय, त्यानंतर मात्र स्ट्रोक सिलेक्ट करत असताना इथे आपण पाहिला हा खरं तर निर्धाव चेंडू. आविष्कार या फलंदाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहता आशिष पाटील या खेळाडूला फिटनेस फार महत्वाचा. आशिषला देखील आता फिटनेसवरती भर द्यावं लागेल. तुम्हाला अधिक काळ क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स द्यायचा असेल तर तुम्हाला खरं तर प्रॅक्टिस आणि फिटनेस या दोन्ही गोष्टींवरती भर द्यावा लागतो. धीम्या गतीचा बॉल यावेळेला देखील आपण पाहिला फटका फसलाय, सिंगल हँडेड झेल आणि त्यानंतर मात्र सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटलाय. पहिल्या मोमेंटला आपण पहिला सिंगल हँडेड पकडायचं होतं, त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड अटेम्प्ट पाहिला, तिसरा अटेम्प्ट पाहिला आणि त्यानंतर झेल सुटला. एक रन मात्र मिळाली बॅटिंग करत असताना आविष्कार पाटीलला आणि चिंद्रन संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 20 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती.
तर मात्र कमबॅक जे वरचे ओले संघाने केले ते मात्र आपण पाहिलं अप्रतिम राहिलं, अनबिलिव्हेबल कमबॅक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जर वेळ मिळाला तर मात्र एक संघ आम्ही आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय करणार आहोत. दोन षटकांचा खेळ संपला आणि तब्बल 20 धाव फलकावरती आल्या आणि गोलंदाजी मार्कमध्ये आता आशिष म्हात्रे आलाय. खरं तर आशिष पाटीलचं षटक आपण पाहिलं, तिसरा फ्रेश बॉलर यूज करत असताना जय चेरोबा सांगडे या टीमला आपण पाहत आहे. खरं तर जय चेरोबा सांगडे संघाचे बिग सपोर्टर, कट्टर समर्थक जग्गाबाई, त्यांचा देखील आपण आवाज उल्लेख करू, कारण या गावाचं या संघाचं क्रिकेट अनेक वेळा जवळून पाहिलं आणि एका बाजूने आपण पाहिलं तितकाच ताकदवर खरं तर चिंद्रन संघ. या दोन संघांमध्ये आता ही खरं तर मोठी लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. आशिष म्हात्रे बॉलिंग ट्रॅक मध्ये समोर, फलंदाज आपण पाहताय त्या ठिकाणी आविष्कार पाटील एक षटकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. मोठ्या फटक्यांचा आविष्कार ते दाखवतील का हे देखील पाहावं लागेल. सन्मानजनक टोटल तुम्हाला पहिल्या 6 ओव्हरमध्ये सेट करावी लागेल पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. यावेळेला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, फुल अँड डिलिव्हरी, त्याच्यावरती मात्र आक्रमण मिड विकेटच्या आणि वाईडिश लॉंगाच्या अगदी मधोमध स्ट्रोक होता. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. फलंदाज आविष्कार पाटीलच्या बॅटमधून षटकारांचा आविष्कार तो मात्र मैदानामध्ये दाखवतोय आणि हे गरजेचं आहे. एका बाजूने आक्रमण, दुसऱ्या बाजूने संयम तुम्हाला दाखवावा लागेल 6 षटकांच्या सामन्यामध्ये, कारण शेवटपर्यंत तुम्हाला सामना पुढे घेऊन जायचा आणि धावाही बनवायच्या आहेत. त्यामुळे जास्त संयम दाखवला तर लो स्कोर सामना होईल. त्यामुळे एका बाजूने आक्रमण करणं तितकंच गरजेचं राहील आणि आक्रमण करत असताना आविष्कार पाटील हा फलंदाज मैदानावरती आशिष म्हात्रेच्या अगेन्स्ट. यावेळेला थोडासा मागे बॉलला खेचलं, लेंथ कमी केली आणि टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्विंग होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. सुधीरला आपण पाहताय, खरं तर स्वतः टीमचे कॅप्टन देखील राहिलेत अनेक वेळा, मात्र या संघासाठी त्याचंही चांगलं योगदान राहिलं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. बॉलला आपण पाहिलं टर्न करत असताना आशिष, मागचा बॉल फुल लेंथ होता, त्यानंतर थोडासा लेंथ मागे घेताना डॉमिनेट केलं या बॉलवरती आविष्कार पाटील या फलंदाजाला. इथे देखील आपण पाहिलं ऑन साइडला खेळायचं होतं, इथे मात्र आतली कडा घेऊन बॉल मागे चला, शॉट फाईन लेग क्षेत्राकडे, 1 रन या बॉलवरती मिळेल. सिंगल डबल देखील फार महत्वाच्या आहेत आणि आपण पाहता स्ट्राईक रोटेट करत असताना दोन्ही खेळाडू धावसंख्येमध्ये बदल, 27 धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर आपण पाहिलं सिंगल. आशिष म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक. विकेट किपर वारंवार मार्गदर्शन करतो आणि समोर आता खेळाडू असेल केतन कडू, स्फोटक विस्फोटक खेळाडू. यावेळेला देखील आपण पहिला पुल करत असताना बॅटची वरची कडा लागली आणि बॉल मागे चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा रेषा पार आणि इथे मात्र आलाय हा चौकार. फाईन लेगला सूर्यकांत आपण पाहता, त्यांना कोणतीही संधी मिळाली नाहीये बॉल थांबवण्याची, कारण मैदानाचे आउटफील्ड फास्ट आहे. त्याचा फायदा मात्र चिंद्रन संघाला होताना पाहायला मिळाला. जितक्या जास्त धावा करता येईल तो प्रयत्न आता नक्कीच या ठिकाणी चिंद्रन संघाच्या माध्यमातून केला जाईल, कारण धावा जास्त असल्या तर तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेवल नक्की वाढेल आणि जर का धावा कमी आल्या तर मात्र तुम्हाला नक्कीच खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. अगदी आपण पहिला यॉर्क लाईनचा चेंडू ड्राईव्ह करत असताना ड्राईव्ह लेंथ मध्ये हा चेंडू होता आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड करत असताना आपण पाहिलं 1 रन या बॉलवरती मिळेल. सिंगल, एक मोठा फटका, त्यानंतर सिंगल ही चांगली स्ट्रॅटर्जी मात्र वापरत असताना दोन्ही फलंदाज संयम देखील दाखवतात आणि धावा स्कोर कार्ड मध्ये आपण पाहता तब्बल 32, एक खेळाडू बाद 32 अशी धावसंख्या.
यावेळेला सफल झाले होते. अँगल बनवत असताना कोण बनवला त्या ठिकाणी आपण पाहिला एक वेगळा विशिष्ट अँगलने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला आणि इथे या षटकाची देखील समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली. एक गडी बाद 32 धावा. चला ड्रिंक्स ब्रेक होईल. 3 षटकं संपली. पाणी घेऊन दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आपण मैदानाकडे दाखल व्हा. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. इनिंगचा पण आणि या इनिंगचं कंपॅरिझन केलं तर पहिल्या सत्रामध्ये वरचोवळे संघाने पहिल्या 3 षटकांमध्ये 33 केल्या. त्यानंतर कमबॅक जरूर झालं होतं नितलस संघाचं, परंतु सेकंड इनिंगमध्ये धावा करताना चेस करताना मात्र मागे राहिला. नितलस संघ पराभूत व्हावं लागलं आणि इथे देखील आपण पहिल्या 3 षटकांमध्ये आतापर्यंत जवळजवळ 32 धावा स्कोर कार्डवरती आल्या. अजून 3 षटकं बाकी आहेत. अंतिम 3 षटकं देखील फार महत्वाची राहतील आणि या 3 षटकांमध्ये चांगली धावा बनवली जाते. बघा टीम हडल टीम मीटिंग त्या ठिकाणी बोलावली गेली. सांगडे संघ पुन्हा एकदा रणनीती आखतोय. पहिल्या 3 षटकामध्ये जे घडलं त्याहीपेक्षा पुढच्या 3 षटकामध्ये चांगली कामगिरी कशी करता येईल याची नक्कीच रणनीती आखताना आणि स्वतः आमचे आयोजक ड्रिंक्स ट्रॉली घेऊन ड्रिंक्स बॉय दीपेश यांना आपण पाहिलं. प्रचंड मेहनत ते देखील घेत असताना या स्पर्धेसाठी, कारण असं म्हणतात एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत. प्रत्येकाचं चांगलं योगदान या स्पर्धेत राहिलं आणि प्रमोद पावशाने आज आमच्या ब्रेकफास्टची व्यवस्था केली आहे. त्यांचं देखील विशेष आभार आपण व्यक्त करूया. 32 धावा धाव फलकावरती. 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आलाय आशिष पाटील हा खेळाडू. आशिष या षटकामध्ये आलाय. आशिषला आपण रायगड प्रीमियर लीगच्या प्रत्येक सीझन मध्ये खेळताना पाहिलं, पनवेल प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये प्रत्येक सीझनला खेळताना पाहिलं आणि जेव्हा 24 लाईव्ह इव्हेंट हा तालुका वाईज संघ एखाद्या स्पर्धेमध्ये सहभागी होतो त्याही संघामध्ये या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं. एक वरसर खेळाडू आणि समोर फलंदाज असतील त्या ठिकाणी केतन कडू. बॅकफुटला आले. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता आणि बॉल मागे पॉइंटला फील्ड झालाय. चांगल्या पद्धतीने बॉलला फील्ड करत असताना फक्त सिंगल रन या बॉलवरती राहील. 33 वरती पोहोचतोय. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये खरं तर चिंद्रन संघ रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन या टीमला आपण पाहताय. 33 रन 33 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळतील. पहिला बॉल त्यानंतर समोर होता आविष्कार आलाय. थोडासा त्यालाही खरं तर कन्फ्यूज केलं बॉलर आशिषने, का त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. कधी कधी बॉलला तो आपण पहिला लेग ब्रेक टाकतो, कधी कधी ऑफ ब्रेक करतो, कधी कधी यॉर्क टाकतोय. ही वर्सटाईल गोलंदाजी आपण आशिषच्या माध्यमातून पाहिली आणि व्हेरिएशन चांगला आहे त्याच्याकडे आणि व्हेरिएशनच्या जोरावरती फलंदाजाला तो डॉमिनेट करत असताना म्हणून पाहता मैदानाकडे. सलग 2 बॉल 2 सिंगल पाहायला मिळाल्या. हळूहळू मात्र संघ पुढे चाललाय. यावेळेला मिस टायमिंग कटर बॉलचा वापर. बॉल टप्पा पडला, थोडासा फिरला होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड. क्या बात आहे. विश्वास स्वतःमध्ये दाखवला आणि इथे खेळाडू बाद होताना पाहायला मिळाला तो म्हणजे आविष्कार पाटील. हा बाद झाला. केतन बासरा. त्यानंतर राकेश पाडेकर अजून एक आपण पाहिला खरं तर एक अष्टपैलू खेळाडू चिंद्रन संघाचा मैदानी दिशेने वाटचाल करत असताना पनवेल तालुक्यातील खरं तर चांगल्या खेळाडूंमध्ये खेळाडूची गणना साधारण होताना पाहिली. तो मात्र मैदानाकडे चालला राकेश पाडेकर. मोठी इनिंग मॅरेथॉन इनिंग आता कोणता खेळाडू साकारेल. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला विक्रम घरतला, त्याने 24 धावा केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वरच्या टीमसाठी आणि तो खेळाडू सामनावीर राहिला होता. आणि इथे देखील एका खेळाडूला एक चांगली मॅरेथॉन इनिंग साकारावी लागेल. एका बाजूने आविष्कार उभा आहे ज्याने आतापर्यंत
16 धावा केल्या 10 चेंडूमध्ये. स्ट्राईक रेट फार महत्वाचा आहे. तुम्ही किती धावा करता त्यापेक्षा किती कमी चेंडूमध्ये तुम्ही जास्त धावा करता हे फार महत्वाचं आहे. आणि हे मात्र करावं लागेल आता फलंदाजांना. आशिष पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूने यावेळेला रिलीज ऑफ डिलिव्हरी थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होताना त्याला आपण पाहणार आहात. नेक्स्ट डिलिव्हरी राकेश पाडेकर साठी. यावेळेला आपण पहिला बॉलला फ्लाईट दिली, अगदी बुंदामध्ये टाकला हा चेंडू होता आणि थोडासा फलंदाजाला नक्कीच एक वेगळा त्या ठिकाणी पण पहिला लालच निर्माण करून दिली. त्याला मात्र स्लॉग इट करायचं होतं, पण तो बॅट अँड पॅडच्या मधून बॉल विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. व्हेरिएशन फिंगर रोल करत असताना आशिष पाटीलला पाहिलं. कारण सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे किती गती आहे यापेक्षा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने बॉलला टर्न करताय, तुमच्याकडे व्हेरिएशन किती चांगलं आहे हे फार महत्वाचं आहे. आणि हे व्हेरिएशन दाखवत असताना यावेळेला हुक केला बॉलला, मागे चाला, झेल होईल का? क्षेत्रक्षेत्र झेल खाली आले, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. क्या बात आहे सूर्यकांत, अनुभवी खेळाडू या संघाचा. त्याने मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला आणि फलंदाज बाद झाला. राकेश पाडेकर गोल्डन डकचा शिकार. जय चरोबा सांगडे या टीमला न्यू बॅटर मैदानाकडे चाललेत. ऋषिकेश पाटील मिडल ऑर्डर मध्ये या खेळाडूला चांगली कामगिरी करावी लागेल. 6 षटकं म्हटलं की तुमच्या टीमचा संपूर्ण त्या ठिकाणी कसपणा लागतो. स्टँडर्ड क्रिकेट हे प्रत्येकाला पाहायला मिळतं. कमी ओव्हरचे षटक असले की एखाद दुसरा बॉलर तुमच्याकडे चांगला असेल, एखाद दुसरा बॅटर चांगला असेल तर एखादा संघ बलाढ्य संघाला पराभूत करू शकतो. पण जास्त ओव्हरचे सामने ज्यांच्याकडे चांगला बॅलन्स संघ आहे तो संघ या स्पर्धेमध्ये छाप सोडेल या शंका नाहीये. 4 प्रमुख गोलंदाज, टॉप ऑर्डरचे 2 आघाडीचे आक्रमक खेळाडू, एखाद दुसरा मिडल ऑर्डरचा ताकदवर फलंदाज ज्या संघामध्ये आहे तो संघ बॅलन्स. आणि इथे मात्र ती भूमिका साकारायच्या मिडल ऑर्डर मध्ये ऋषिकेश पाटीलला हलक्या हाताने गेल्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल. क्या बात आहे, बॉल झपकन आतमध्ये आला, इन कटर बॉल. आणि इथे आपण पाहिला खरं तर ऑफ ब्रेकच्या चेंडूमध्ये फलंदाज बाद झाला. आल्या पावली माघारी परतावा लागेल ऋषिकेश पाटील या खेळाडूला. आणि 2 षटकं फेकत असताना 11 धावा खर्च केल्या आणि 3 खेळाडू बाद करण्याचा विक्रम या मॅच मध्ये आशिषच्या नावावरती राहिला. आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. डीजे थोडा इको कमी करा. आपण 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 34 धावा या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. ऑन स्क्रीन चांगला झेल टिपला त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटला. आणि त्यानंतर आता 5व्या षटकाला सुरुवात होईल. हा सामना आता कदाचित आपण पाहिला तर लो स्कोरिंग कडे वाटचाल करतो की काय, पण तो अजूनही वेळ गेलेली नाहीये. अंतिम 2 षटकं तीही फार महत्वाची आहेत. आणि जर का या 2 षटकांमध्ये स्फोटक फलंदाजी, विध्वंसक फलंदाजी झाली तर नक्कीच 60+ पर्यंत पोहोचू शकतो. त्या ठिकाणी बॅटिंग करणारा चिंद्रन संघ क्षमता आहे या टीमकडे. आणि चिंद्रन म्हटलं की खरं तर आमचे महाराष्ट्रातील ताकदीचे निवेदक आणि उत्तम समालोचक, आमचे मार्गदर्शक, आमचे महागुरु MD गडगे सर यांचा कदर हा गाव आहे. त्यांचाही मी आवाज उल्लेख करू, कारण समालोचन क्षेत्रामध्ये आज त्यांना तोड नाहीये. समालोचन क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, बैलगाडा शर्यत क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना आपण ॲज अ निवेदक, ॲज अ समालोचक म्हणून आपण नेहमी पाहतो. उद्या त्यांचा आवाज देखील या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. MD गडगे सर आमचे महागुरु. मैदानाच्या आतमध्ये मात्र संघर्ष आला थोडासा चंद्रन संघाच्या वाट्याला. स्ट्राईक एंडला अजूनही आविष्कार उभा आहे, त्याच्या बरोबर नौका खेळाडू अभिषेक कडू. आशिष मात्रेचा पहिला बॉल सफल झाले. खरं यॉर्कर बनवून घेतला हा बॉल. कारण वारंवार ऑन साइड मध्ये आविष्कार मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे आपण पाहिला सिंगल डबल मध्ये परावर्तित करत असताना 2 धावा आल्या. आणि या 2 रनच्या मध्ये धावसंख्येमध्ये बदल 36. तुम्हाला बॉलमध्ये चार्ज व्हावं लागेल, पुढे येऊन बॉल उचलावा लागेल. आउटफील्ड मध्ये तुम्हाला चांगलं त्या ठिकाणी कमिटमेंट द्यावं लागेल, तेव्हाच तुम्हाला समोरच्या संघावरती दबाव क्रिएट करता येईल. 36
36 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला आदळलेला आपटलेला बॉल आणि त्याच्यावरती मात्र चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला आणि कमालीचा एफर्ट्स. क्या बात आहे, चांगल्या पद्धतीने सेव्ह केला बॉलला आणि किमान 3 धावा, त्याहीपेक्षा 5 धावा म्हणायला हरकत नाहीये. हा बॉल सिक्सरच्या बाहेर गेला असता त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली करण गरत या खेळाडूच्या माध्यमातून. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये प्रचंड आपण पाहिला त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स केला आतापर्यंत. सांगडे संग्रे पुन्हा एकदा ऑनस्क्रीन आपण पाहताय. लास्ट मुवमेंटला अगदी झेप घेतली आणि बॉलला आतमध्ये ढकललं. त्याला माहिती आहे झेल सोपी होणार नाहीये. जर का झेल पकडण्याचा प्रयत्न केला असत कदाचित बॉडी बॅलन्स सीमारेषा बाहेर गेला असा. इथे डाऊन द ग्राउंड यॉर्कर लेनचा बॉल कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्याने मात्र बॉलला उडवलं ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर. सीमा पार मच निडेड सिक्सर. 6 धावा. या षटकाराच्या मदतीने आपण पहिला खरं तर स्कोर थोडासा वृद्धिंगत झालाय आणि 43 वरती पोहोचलाय. चंद्रन संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये अजूनही पहिल्या सत्रातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रत्येक बॉलवरती आता आक्रमणच करायचं मैदानामध्ये चंद्रन संघाला, कारण डेथ ओव्हरला आता सुरुवात झाली आहे. 5वं षटक त्यानंतर 6वं षटक पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे पहिल्या फेरीतील सामने हे 6 षटकांचेच असतील, दुसऱ्या फेरीतील सामने हे 5 षटकांचेच असतील आणि सुपर 10च्या लढती या देखील 5 षटकांच्याच होतील. त्यामुळे खरं तर आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. बऱ्याच ठिकाणी पण पहिला 10 संघ 12 संघ असतात, त्यामुळे षटकांमध्ये कपात, त्यामुळे खेळाडूंवरती अन्याय होतं, संघांवरती अन्याय होतं. पण इथे तसं नाहीये. उत्तम दर्जाचं क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलला आपटलाय आदळलेला हा चेंडू आपटी बार आणि इथे मात्र मिड विकेट क्षेत्राकडे बॉल चाललाय. एका टप्प्यावरती खेळाडूच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देता हुआ चौका. 4 धावा. सत्तेचाळीस धावा या धाव फलकावरती आहेत. 4 गडी बाद. 47 5 4.4 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 60+ रन या तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये करावे लागतील, कारण मागच्या सामन्यामध्ये 69 धावांचा पाठलाग करताना घरच्या मैदानावरती संग्राम इलेव्हन इथलं संघ अक्षरशः गडबडला आणि तिथून मात्र त्यांना पराभूत व्हावं लागलं मोठ्या मार्जिनने. तुम्हालाही या मॅच मध्ये फायटिंग टोटल किमान खरं तर आपण पहिला 60+ रन बनवावं लागतं आणि त्याच दिशेला आता वाटचाल सुरू झाली आहे. मैदानामध्ये आलेला खेळाडू अभिषेक कडू बघा, अधिकचा वेळ घ्यायचा नाही आपण. आशिष वरती आक्रमण करत असताना आशिषने चांगली बॉलिंग केली. फलंदाजा फुटवर्कचा अभ्यास करत असताना मात्र लेन देखील कमी केली. यावेळेला मोठा फटका घेत असताना बॉलने उंची घेतली आहे, अंतर कमी कापलाय, फिल्डर डाऊन द बॉल, झेल सुटलाय. जीवनदान एक एक क्षण क्रिकेट मधला फार महत्वाचा आहे आणि अगदी क्रुशियल मोमेंटला ज्या ठिकाणी धावा येतात अशा ठिकाणी मात्र झेल तुम्ही सोडताय. त्यामुळे नक्कीच ही खराब कामगिरी म्हणावी लागेल सांगडे संघासाठी. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आपण पाहताय 2 धावा आल्या. सुधीर हातास जरा निराश झालाय. या ठिकाणी झेल व्हायला हवी होती, झेल सुटलाय. रमाकांत यांच्या माध्यमातून झेल सुटताना पाहायला मिळाली आणि 2 धावा आल्या. 49 वरती पोहोचतोय चंद्रन संघ. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलाय चंद्रन संघ. 4 खेळाडू बाद 49 अशी धावसंख्या इथे आपण पाहताय. 4.5 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेला स्विंग अँड मिस ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होता आणि इथे डॉट बॉल आशिष मात्रेकडून पाहायला मिळाला. 5th ओव्हर कंप्लीट. 5 ओव्हरचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या चंद्रन संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आली 4 खेळाडू बाद 49. आता अंतिम षटक बाकी आहे. बघा आपण अधिकचा वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग लावून घ्या. शेवटच्या षटकावर देखील धावा येणं फार गरजेचं राहील चंद्रन टीमला. बघा रोडवरती स्विफ्ट कार आहे व्हाईट कलर. त्यांना विनंती आपण थोडी पुढे घ्या प्लीज. रोडवरती जी स्विफ्ट कार आहे त्या गाडी खरं तर मालकाला विनंती आहे आपण गाडी आपण पुढे घ्या प्लीज. बघा अंतिम षटक आहे, अधिकचा वेळ घेऊ नका, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या विनंती राहील या ठिकाणी. जय चेरोबा सांगडे टीमला बघा पहिली
5 षटकं. आशिषने 2 षटकं फेकली, आशिष म्हात्रेने 2 षटकं फेकली आणि रमाकांत पाटीलने एक फेकला. आणि त्यानंतर अंतिम षटकाकडे आता आलेत अमित भोपी. मंगेश यांच्याकडे संघटक का गेले नाहीयेत? एक वेगवान गोलंदाज आहे मंगेशने देखील स्वतःला विश्वास दाखवावा लागेल, कारण या अशा खरं तर स्पर्धेमध्ये तुम्ही मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होता. तुमचा अनुभव तुमच्या टीमसाठी फार महत्वाचा राहील, पण इथे विश्वास दाखवला आणखीन एक अपकमिंग यंगस्टर अमित भोपी, अष्टपैलू खेळाडू या टीमचा. अमित भोपीमध्ये विश्वास दाखवला. या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक आहे, अंतिम षटक. आणि समोर खेळाडू असेल त्या ठिकाणी आविष्कार पाटील. 49 धावा आल्या. कदरदा चंद्रन संघाचे पाठीराखे प्रेडिक्ट करत असेल किमान 15 ते 20 धावा कशा येतील या ओव्हरमध्ये, आणि फार गरजेचे राहतील. जर का मोठे फटके इथे आले तर नक्कीच 60+ टार्गेट तुम्हाला याही मॅच मध्ये पाहायला मिळेल. परंतु एका बाजूने इकॉनॉमिकल फिगर षटक हवं आहे सांगली टीमला या मॅचच्या दरम्यान. अतिशय महत्वाचं षटक अमित भोपी. बघा एक आगळीवेगळी बॉलिंग ऍक्शन या खेळाडूच्या, जबरदस्त. खरं तर आपण पाहिला पाकिस्तान क्रिकेट संघाचा आपण एक माजी खेळाडू पाहिला सोहेल तन्वीर, आणि त्याच्याच ऍक्शन मध्ये हा खेळाडू बॉलिंग करतोय. बॉल रिलीज करण्याची त्याची वेगळी किमया राहिली. फलंदाज देखील कन्फ्यूज होत आहेत. बघा इथे फुल लेन डिलिव्हरी ऑन साइडला मंगेशच्या हातामध्ये चेंडूला थ्रो होईल, त्यामुळे सेकंडचा कॉल. 2 धावा आल्या. सुधीर सांगतो मंगेशला बॉल तुम्ही नॉसागे गेलाच फेका, विकेट हवा आपला रन वाचवायचे. आणि इथे 2 धावा येत असताना 51 धावा धाव फलकावरती चिंद्रन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अमित भोपी बादशाह सोडा चे प्रोप्रायटर अमित भोपी यांना आपण पाहताय. यावेळेला अप्रतिम चेंडू, क्या बात आहे. अतिशय आगीवेगळी बॉलिंग ऍक्शन या खेळाडूचे. आणि इथे मात्र आपण पाहिला थोडासा गुडलेन पण टाकलेला हा चेंडू थोडासा राईज झाला. मागचा बॉल फुल लेन डिलिव्हरी आणि इथे कमबॅक होत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. आणि यावेळेला गुडघा टेकत स्लॉग हिट केलाय. बॉलने उंची घेतली आहे, अंतर देखील कापलंय. आविष्कारच्या माध्यमातून आणखीन एक धमाका. लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट षटकार. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू, त्याच्यामध्ये तितकाच चांगला आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाला आविष्कारच्या माध्यमातून. 1 मन आर्मी या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं आविष्कारने चांगली इनिंग साकारली आपल्या संघासाठी. यावेळेला देखील आपण पाहिला खरं ताकदीचा वापर केला आणि लॉंग ऑनला हा फटका पाहायला मिळाला. सेकंडचा कॉल नकार आलाय आणि त्यानंतर आपण पाहिला बॉल कलेक्ट करत असताना मात्र चूक झाली आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं सिंगल डबल मध्ये परावर्तित. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं आपण जर पाहिलं तर आविष्कारला स्ट्राईक मिळाली. ही आनंदाची बातमी राहील चंद्रन संघासाठी. जो खेळाडू सेट झाला त्याला मात्र स्ट्राईक एंडमध्ये आणणं फार गरजेचं होतं आणि इथे त्याला स्ट्राईक मिळाली. 2 धावा इथे येताना आपण पाहत आहे. धावसंख्येत बदल 59 धावा. आणि या षटकातला या पहिल्या इनिंग मधला अंतिम चेंडू, टार्गेट सेट करणारा बॉल अमित भोपी तो समोर असेल आविष्कार. ए फॅक्टर यावेळेला फिरून मारला बॉलला, हुक करत असताना बॉल मागे चाललाय. आविष्कारला होती धावांची भूक आणि त्याने मारला फटका हुक, ज्याच्यावरती आला षटकार. फाईन लेगच्या बाहेर 6 धावा आल्या. शेवट गोड झाला आणि जे आपण प्रेडिक्ट केलं तर किमान 60+ होतील का, झाल्या 60+. 65 आल्या. फाटीन डोडो उभं केलं चंद्रन संघाने. आता येणाऱ्या 36 चेंडूमध्ये येणाऱ्या 6 षटकामध्ये बलाढ्य जय चेरोबा सांगडे संघाला करायच्या तब्बल 66 धावा या मैदानावरती. चला लगेचच आपण टीम ला विनंती करूया चंद्रन संघाला आपण मैदानाचा ताबा घ्या आणि एका बाजूने सांगडे संघाला विनंती असेल आपण लाईनअप मध्ये बाहेर या आणि आपली पहिली जोडी मैदानाकडे पाठवा. आमचे ऑफिशियल पंच गवस सर कामोठे एका बाजूने, आमचे टेंबे सर आणि तुमचे तिसरे पंच आमचे काकडे सर, तिघांचाही नक्कीच मी आभार व्यक्त करेन. चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे स्पर्धेला, पारदर्शक असं काम त्यांचं राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. टीम ची शॉर्ट मीटिंग बोलवली आणि लगेच सांगडे संघ आपण वेळ घेऊ नका, मैदान सोडा आणि सेकंड इनिंगकडे आपण जाऊया. आवाजामध्ये करूया बदल. आवाज त्या ठिकाणी असेल आमचे समालोचक मित्र मिस्टर के करण कालन सर. धन्यवाद.
यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी सोनारपाडा आणि त्यामुळे सोनारपाडाला नेहमीच हरिश्चंद्र ठाकूर साहेब यांचं समर्थन राहिले आजही आपल्याला ते मंचावरती पाहायला मिळतात. माजी सरपंच आदरणीय शरदजी पावशे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण मंचाची शोभा वाढवा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 दुसरं पर्व. प्रत्येक पर्वामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी आपल्याला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतात. 6 षटकांचा प्रत्येक सामना आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. आजचा तिसऱ्या दिवसाचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये विजयी झाले शिवशंभू वरचोळे आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन आणि त्यांच्या विरुद्ध जय शिरोबा सांगडे या दोन संघांना. नाणेफेकीचा कौल जिंकून सांगडेने फिल्डिंग केली आणि रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रनने धावसंख्या उभारलेली ती 65. 65 धावसंख्या उभारण्यात आलेली आहे. 66 धावांचं लक्ष्य. ओपनिंग पेअर चला लवकर. रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन त्यांनी बॅटिंग केली आणि आपण बघितलं तर बॅटिंग कार्ड मध्ये सर्वाधिक आविष्कार पाटीलचा बॅट मधून सर्वोत्तम इंडिव्हिज्युअल धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर सुरुवातीला अजय काळूचा बॅट मधून देखील चांगली सुरुवात होती. 10 धावा त्याच्याही बॅट मधून आल्या होत्या. 60 ऍव्हरेज स्कोर आहे. 6 षटकांच्या मॅचेस मध्ये आपण पाहतोय. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती पाहता ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आले. क्रिश 11 जय चिरोबा सांगडीची आशिष पाटील आणि रमाकांत पाटील सध्या आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूची चाचपणी करण्यात येते आणि योग्य तो चॉईस बॉल सध्या त्यांनी गोलंदाजाकडे दिलेला आहे. फील्ड पोझिशन आपण पाहूया. शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, थर्ड मॅन, पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, आत मिड ऑन आत फिल्डर. ऑन साइडला आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑन आणि एक फिल्डर ठेवण्यात आलेला आहे लॉंग ऑफ मध्ये. तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं ऑनलाईन एकविरा इव्हेंट्स द्वारे जे आमचा आवाज ऐकत आहेत त्या सर्वांचं माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 नितलस या स्पर्धेमध्ये मी समालोचक करण खान हे दुटणे सहर्ष स्वागत करीत आहे. सुस्वागतम. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल टॉप एज शॉर्ट थर्डला फिल्डर डाऊन दी बॉल. हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतले चेंडूला. विकेट नंबर 1 इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. रमाकांत पाटील बाद. आपल्याला आविष्कारचा बॅट मधून पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाला आणि त्याच्या खेळीला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल जर दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला विजय मिळवायचा तर. मागच्या मॅच मध्ये धावा चेस झाला नाही. 69 धावांचं लक्ष्य होतं ते नितलस संघासमोर. या मॅच मध्ये 66 धावा आहेत क्रिश 11 जय चिरोबा सांगडे समोर. ओहो, बॅट आणि पायाचा मधून विकेट किपर कडे आलेला आहे. ही विकेट ही खेळपट्टी आहे, हे तुमचं लक्ष वेधून घेईल. पिच क्युरेटरचं मनापासून मी पुन्हा पुन्हा कौतुक यासाठीच करतोय. पाटा विकेट आहे. पडल्याबरोबर बॉल राईज होतोय, वेगाने प्रचंड ट्रॅव्हल होतोय. फायर, वाईल्ड फायर. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय, चांगला फटका डीप फाईन लेगला. बॉल गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर झाल्या. डाबा मधला पहिला चौकार येतोय क्रिश 11 जय चिरोबा सांगडे साडी. शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा आला. मागच्या मॅच मध्ये जे तदय भगतचे तिखट बाउन्सर होते, कदाचित तो प्रयत्न पुन्हा या षटकामध्ये तेजस
ऑन साइडला लॉफ केला डीप मध्ये प्रोटेक्शन मिड विकेटचा फिल्डर वा वेल जज कॅच थोडासा स्किड झाला डावा पाय त्याचा मोल्ड झाला पण तरी याही परिस्थितीमध्ये बॉलला जाऊ द्यायचं नाही हातामध्ये टिपलेला झेल आपण पाहतोय रोहनचा आणि रोहनचा झेलने डाव संपला फलंदाज सुधीर पाटीलचा धक्का दुसरा 4 वरती क्रिश 11 जय चेरोबा सांगडेला ऍक्शन रिप्ले पहा प्रिव्हियस बॉल समोर फ्रंट अँड बॅक अँगलने दोन्ही तुम्ही पाहतात काय टेलिकास्ट आहे इंटरनॅशनल दर्जाचं हा एकविरा इव्हेंट्स संदेश दादांचं मनापासून कौतुक मात्र हा झेल याचं कौतुक व्हायलाच हवं हायलाइट राहील या स्पर्धेमधला झेल रोहनने टिपलेला डावा पाय मोल्ड झाला पण असं वाटलं की तो आता पडतोय की काय पण तोही पडला नाही आणि बॉललाही पडू दिला नाही हातामध्ये टिपलेला झेल रोहनने विकेट पडली सुधीरची प्रणित आलेले अगोदर ऑफस्टम्पचा बाहेर आला पुन्हा मिडला लेगला गेला तिथून स्ट्रेट बॅटने खेळायचं होतं आता ड्रिल करून दाखवतोय तो पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता डॉट बॉल पॉवर प्ले मध्ये डिसिप्लिन बॉलिंग एक चौकाराचा अपवाद वगळता 2 डॉट बॉल आलेले आणि एक आपण पाहतोय 2 विकेट आलेले शेवटचा बॉल स्लाइस केला बॉलला फार चांगला फटका पॉइंटच्या वरतून काढला डी बॅकवर्ड पॉइंटला आलाय चौकार सो षटक पहिलं संपन्न धाबा फलकावरती आपण पाहतोय त्या 2 गडी बाद क्रिश 11 जय चोरोबा सांगडेच्या 8 धाबा आदरणीय वसंतजी पावशे साहेब त्याचबरोबर सांगू गायकवाड साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय पांडुरंगजी गायकवाड साहेब काठे साहेब पांडुरंगजी काठे साहेब या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपल्या सर्वांची जागा आमच्या मुख्य मंचावरती आहे व्हीआयपी डाईस वरती येऊन आसन ग्रहण करा आणि आमच्या गावातील ग्रामस्थांपैकी कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर सर्वांना आमंत्रण आहे मंचावरती येऊन या मॅचचा आनंद घ्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आपली गावची स्पर्धा आहे आणि आपल्या सर्वांना जरुरी आमंत्रण आमच्या मंचावरती येऊन या मॅचचा आनंद घ्या धावा फलकावरती आहेत 8 धावा अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे सेकंड ओव्हर निकेश राईट झाला बॉल फार चांगला फटका थोडा थांबला ऑन द टॉस कट केलंय आणि डीप थर्डला बॉल सीमा रेषेच्या बाहेर लेट कट चौकार हे असे फटके जर फलंदाजाकडे असतील तर बाउन्सरचा प्रयत्न वारंवार गोलंदाज करणार नाही चांगल्या पद्धतीने पहिला चौकार येतोय यावेळेला टॅप झाला बॉल पॉइंटला फिल्डर स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्रायकिंग एंडला कॉल होता डायरेक्ट हिटचा पण फिल्डर स्ट्रायकिंग एंडला थ्रो करत होता सिंगल मिळते सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेले 13 वरती 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या क्रिश 11 जय चोरोबा सांगडेला रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रनच्या विरुद्ध दुसरा सामना तिसऱ्या दिवसाचा बॅट फिरली आहे आणि इथे शॉर्ट कव्हरला सॉफ्ट डिसमिसल इन ॲट नंबर 3 डाऊन बाद होतोय प्रणित 13 वरती तिसरा झटका
कदाचित त्याच्या पायांना चाक लावलेत की काय, कारण आता 12th मध्ये मला रील्स दाखवले. लास्ट इयर तोंडे नाईट मध्ये मोहाच्या वाडी विरुद्ध देखील असाच एक झेल त्याने टिपला होता. 4 मिलियन व्ह्यू चला आतापर्यंत मिळालेले इंस्टाग्राम वरती त्या रील्सला. असा तो झेल रोहनने टिपला होता. या संघाचा सर्वात चपळ क्षेत्ररक्षक आहे, ज्याने या मॅच मध्ये देखील इम्पॉर्टंट कॅच पकडली आहे. वैभव भोपी ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचं होतं पण अवे फ्रॉम द बॉडी. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला ऑफ स्टंपच्या बाहेर. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या फक्त 13 धावा. चांगली बॉलिंग. 2 चौकार आले फर्स्ट ओव्हर मध्ये, 2 विकेटी आलेल्या. या ओव्हर मध्ये 1 चौकार आला, 1 विकेटी आलेले, म्हणजे चौकारांचं प्रत्युत्तर लगेचच दिलंय. आणि पहिल्या 3ही फलंदाजांचा आपण विचार केला तर 1 चौकार मारून 3घही बाद झालेले. ऑन दी अपचा प्रयत्न, बॅटचा वरती चढला, बॉल एक्स्ट्रा कव्हरला, वॅकेंट एरियामध्ये बॉल पडलेला आहे. 1 धाव इथे मिळते. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय ती पुढे जात असताना 14 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्या तरी संपूर्ण जबाबदारी आता आशिष पाटील वरती मी म्हणेन, कारण टॉप ऑर्डर मधील रमाकांत, सुधीर, प्रणित हे तिघही बाद झाल्यानंतर या आशिष पाटीलला आता मैदानाच्या आतमध्ये टाइम स्पेंड करावा लागेल. टॅप झाला बॉल, कट करायचं होतं, बॅटच्या आत लागला, शॉर्ट चढला, थोडस फंबल पण डाव मिळणार नाही. थोडासा वेळ त्यांनी घेतला आणि एकंदरीत आपण पाहतोय सो ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले एंड होतोय. धावा फलकावरती 14 धावा, 3 विकेट पडलेले आहेत. बॉल अजूनही शिल्लक आहे त्या मॅच मधले 24 आणि 24 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे क्रिशा 11 जय चेरोबा सांगडेला. तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेमधला मॅच नंबर 14 शिवशंभू वरचे ओळे अगेन्स्ट संग्राम 11 जॉनमान नितलस. मागचा जो सामना आपल्याला पाहायला मिळाला त्या अगोदरचा सामना कालच्या दिवसातील शेवटचा मॅच नंबर 13 श्री मलंग वावंशे आणि त्यांच्या विरुद्ध केपीसी इनामपुरी. आय थिंक क्वालिफाय झालेले. काल अंगदने 2 मेडन ओव्हर टाकल्या आणि आताच वादळ जर हे मंचावरती आलं तर सगळ्यांना घेऊन जाईल. नाही त्यांनी ऐकलं, थोडं बाजूला गेला. बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की मैदानावरती वादळ आल्यानंतर मैदानामधला कचरा बाहेर जातो. आता इथे उलट होत आहे, मैदानाबाहेरचा कचरा तो घेऊन आलेला आहे. हा निसर्ग आहे आणि हा निसर्गाचा खेळ सध्या हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतो. दुसऱ्या बाजूने माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस. टोटल स्कोर 14. 14ला 3 विकेट पडलेले आहेत आणि आताच आपण विचार केला तर बॉल शिल्लक आहे 24 आणि 24 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. तेजस पाडेकर पुन्हा एकदा आलाय. पहिल्याच ओव्हर मध्ये 2 विकेट मिळवणारा तेजस. राईट झाला बॉल, काय फटका आहे, बाउन्स वरती जाऊन त्याला चापटवलं अक्षरशः बॉलला. डिपिश कवा पॉइंटला आलाय, चौकार. पाय हवेमध्ये असताना खेळलेला फटका फलंदाज आशिष वैभव भोपेचा बॅटमधून. ऍक्शन रिप्ले पुन्हा आपण पाहूयात. साइड अँगलने थांबला, बॉलला बघितलं, दोन्ही पाय हवेमध्ये, हिप्सच्या जोरावरती हा फटका होता. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा. चांगली सुरुवात करत आहेत कारण 24 बॉल 52चा सामना होता. 23-48 आता पाडेकर. स्ट्रेट बॅट, बॅट हलकी फिरली हातामध्ये त्यामुळे एलिव्हेट तितकंसं नव्हतं करता आलं. काय सुंदर झेल टिपलाय, लॉंग ऑफ वरून एक्स्ट्रा कव्हरला धावला राकेश आणि त्याने टिपलेला झेलने डाव संपलाय फलंदाज वैभव भोपेचा. क्रिश 11 जय चेरोबा सांगडेला. 4था झटका.
विमान टेंगे आणि लास्टला आय थिंक ती 2 टार्झनची होती. अंपायर्सना सध्या आपण स्क्रीनवरती पाहतात. काकडे सर आपले महत्वपूर्ण जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर त्या बाजूला आय थिंक रोशन पाटील सर आहेत आपले. काही चर्चा करत आहेत. हे सर्व मंडळी जरूर या विभागामध्ये जेव्हा जेव्हा येतो काकडे सर जरूर या स्पर्धेमध्ये आवर्जून असतात तेव्हा त्यांची भेट होते. आज रोशन पाटील सरांसोबत प्रथमताच स्टेज शेअर करतोय. धावफलकावरती आता 4 विकेटचं नुकसान. हा सामना फसलेला आता. आशिष पाटील वरती जबाबदारी पण त्याला स्ट्राईक तितकीशी मिळाली नाही. पाडेकर चांगले बॉलिंग करत आहेत. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. टोला लागून शॉट कव्हरला एक धाव मिळते. 19 धावा. या षटकामध्ये आशिष पाटीलला वर डोकं करण्यासाठी अटॅक करावा लागेल. जर तुम्ही फ्रंट लाईन बॉलरच्या विरुद्ध हल्ला केला तर येणाऱ्या पुढच्या गोलंदाजावरती थोडं का होईना दडपण असेल पण त्यासाठी तुम्हाला अगोदर तेजस पाडेकरच्या विरुद्ध योग्य तंत्राने अटॅक करावा लागेल. तेजस पाडेकर असा एक गोलंदाज आहे. विकेट टेकर आहे. फ्रंट लाईन बॉलर आहे. पहिल्या षटकामध्ये त्याने 2 विकेट मिळवून दिलेत. इथेही पहिल्या 2 बॉलवरती 1 विकेट त्याने मिळवली. एक चौकार जरी आला असला चान्स घेतोय. जरूर एक गोष्ट मी म्हणेन यानंतर प्रथमेश पवार इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL च्या पहिल्या सीझनचा कोलकाता टीमचा कॅप्टन होता तो आणि इंटरव्ह्यू मध्ये तो म्हणाला होता 1 वर्ष अगोदर ते इंटरव्ह्यू जरूर तुम्हाला YouTube वरती पाहायला मिळेल की आता गोलंदाज बचनेवाले बॉलिंग करतात. तुम्ही जरूर 10-15 धावा खर्च करा पण 2 ते 3 तुम्ही सुरुवातीला विकेट काढल्या म्हणजे तुम्ही चांगले गोलंदाज आहात आणि ते सध्या केलं तेजस पाडेकरने. जेव्हा तो पॉवर प्ले मध्ये आला 2 चौकार त्याच्या अगेन्स्ट आले पण 2 विकेट देखील तो मिळवून गेला होता. धाव्यात सध्या 19. इथे आता 1 विकेट मिळवले. स्विच हिटचा प्रयत्न. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं पण बॉल थोडा बाहेर राहिला त्यामुळे थोडासा नाराज आहे त्या ठिकाणी फलंदाज आशिष. एकमात्र फलंदाज जो सर्वाधिक टाइम स्पेंड करत असताना डावामध्ये आतापर्यंत पाहायला मिळालाय. पण टाइम स्पेंड करूनही जमणार नाही तर त्याला आक्रमण करावं लागेल. इक्वेशन तुमच्या समोर आणेन. बॉल शिल्लक आहे अजूनही 19 आणि 19 बॉल मध्ये 47 धावांची गरज आहे मॅच मध्ये. बॅटचा चेहरा बंद करण्यास भाग पाडलं. वेगवान चेंडू खोलात आला. ऑन साइडला 1 धाव. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले आशिष पाटीलने. षटक संपन्न होत आहे. 3 धावा फलकावरती त्या 20 धावा. विकेट पडलेले असताना 4 बॉल शिल्लक. 18 आणि 18 बॉल 46 धावांची गरज. एक ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सध्या होतोय. आमच्या ड्रिंक्स ब्रेकर पाणी घेऊन चाललेले मैदानाच्या आतमध्ये छोटासा पण ब्रेक घेऊ डीजे वाला आणि कर्णमधुर संगीतासोबत पुन्हा एकदा येऊयात माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 मध्ये. सहर्ष स्वागत माझे सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 या दुसऱ्या पर्वामध्ये 6 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. 40 ग्रामीण संघात इन्व्हिटेशन मालिकावीरसाठी बाईक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज बायसिकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज, प्रथम क्रमांकाचा रोख पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50,000, तृतीय आणि चतुर्थ आणि पाचवं प्रत्येकी 25,000 रुपये. भव्य दिव्य पारितोषिकांचं स्वरूप. पण त्या व्यतिरिक्त वेगळे पण काय जपले नितलसकरांनी तर प्रत्येक सामना 6 षटकांचा आहे. हे फार तुम्हाला क्वचित पाहायला मिळेल. मी आतापर्यंत कोणत्या स्पर्धेमध्ये ही गोष्ट बघितली नाही. जरूर एका स्पर्धेमध्ये बघितलेलं की पहिली फेरी 6 षटकांची असते पण इथे प्रत्येक सामना नंतर त्यामध्ये काही फेरबदल होऊ शकतो. स्विच हिट चांगला फटका. बॉल राईज झाला आणि डीप थर्डला बॅटला लागून गेला. आशिषचा बॅटमधून चौकार. चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 24 धावा.
गोलंदाज निकेश गडगेला आपण पाहतोय आणि अशा फटक्यांची नितांत गरज आहे. 24 for 4 ओव्हर द विकेटने गोलंदाज येत आहेत. शॉट ऑफ लेंथ पहिलाच बॉल स्विच अगोदरच झाला. प्री डिटरमाइंड शॉट फार चांगल्या पद्धतीने. रिव्हर्स हुक आपण बघितला, रिव्हर्स स्वीप आपण बघितलेला, रिव्हर्स पूल आपण बघितला, रिव्हर्स हुक पाहायला मिळाला. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, यावेळेला प्लेड ऑनची शक्यता होती. नाराज आहे थोडा फलंदाज स्वतःवरती, कारण जवळपास हाफ वॉली बॉल होता पण तो बॅटला थोडा लांब राहिला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, ऑफ स्टंपचा फार बाहेर होता आणि सुदैवाने पायाला लागला न त्या स्टंपच्या दिशेने तो जाणार होता. डॉट बॉल आलेला, धावा धाव फलकावरती 24 बॉल उरलेत अजूनही. 16 आणि 16 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. डीप थर्डला फिल्डर आहे. हा राईज झाला बॉल. यस, शॉर्ट ऑफ लेन टाकायचे आणि कदाचित त्यामुळे आता डीप थर्ड मॅनला, जे तुम्हाला लेदर बॉल क्रिकेटमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतं, डीप थर्ड मॅन, डीप फाईन लेगला फिल्डर सेट करण्यात येतात. बॉलिंग आपल्याला तशी करायची आहे आणि मी गोलंदाजाचं कौतुक करेन, कर्णधाराचं कौतुक करेन, कारण गोलंदाज जसं सांगतोय तशी फील्ड सेट करण्यात आलेली आहे आणि फार चांगल्या पद्धतीने तशा रणनीतीने बॉलिंग करत असताना गोलंदाज निकेश गडगे. बॉल निसटला होता, कदाचित इथे इट इज डेड बॉल. अटेम्प्ट जर फलंदाजाने केला असता तर या बॉलला ग्राह्य धरलं गेलं असतं, पण आशिष कोणता इंटरेस्ट दाखवत नव्हता या बॉलला. जेव्हा रिलीज करण्यात आलं, पुन्हा स्क्रीनवरती तुम्ही पाहताय टेनिस बॉल क्रिकेटचे नामवंत समालोचक रोशनजी पाटील सर, मॅन फ्रॉम तारा, आणि काकडे सरांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. सध्या डे नाईट त्यांची ड्युटी आहे, करावं लागतं. आयोजकांचं प्रेम असतं, त्यांच्या विनंतीला मान देऊन यावं लागतं. पूल केलाय पण फटका असं वाटतोय फसलाय. काऊ फेसला फिल्डर, वेल जज कॅच, आणि आता प्राइजलेस विकेट या मॅच मधली येते. आघाडीचा फलंदाज आशिष पाटील परतीच्या प्रवासाला. मध्ये 42 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करणाऱ्या क्रिश 11 जय चिरोबा सांगळेला एकही षटकार आला नाही. जरूर प्रयत्न होता आशिषचा, कारण षटकार आला असता तर आत्मविश्वास त्याच्याकडे असता. या मॅच मध्ये ते आले असते, मात्र तो फसला फटका आणि फार चांगला झेल टिपला काऊ फेसला. नवीन फलंदाज मंगेश पाटील स्लॉग हिटर आहेत. गरज आता अशा फटक्यांची, स्लॉग हिटची. 14 बॉल 42. डावा पाय पा किती स्क्वेअर निघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पुन्हा एकदा फलंदाजाचा डावा पाय पा, फुटवर्क चुकलं त्याचं त्या ठिकाणी, समोर उभा राहिला आणि तो डावा पाय स्क्वेअर निघाला, त्यामुळे पूल त्याला करता आलं नाही. चेंडूच्या रेषेपासून मागे निघालाय. डॉट बॉल. धावसंख्या धाव फलकावरती येते 24. चांगलं बॉलिंग फिगर. 10 धावा खर्च करत असताना 2 विकेट. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 7 डॉट बॉल टाकलेत आतापर्यंत 11 बॉल मध्ये. ऑफ स्टंपचा बाहेर, 1 मोर डॉट बॉल. सो एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 24 धावा. विकेट पडलेले असताना 5 बॉल उरलेत 12 आणि 12 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. क्रिश 11 जय चिरोबा सांगळेला. सामना विनर मध्ये असेल. सो प्रिव्हियस मॅचचा विनर शिवशंभो वरचे ओळे. तुम्ही तयार राहा. कॅप्टन मंचावरती येऊन थांबा. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 24 धावा. विकेट पडलेले असताना 5. डिसिप्लिन बॉलिंग. 6 षटकांच्या मॅच मध्ये प्रमुख जे 2 गोलंदाज आहेत त्यांना पुन्हा कंटिन्यू करण्यात येते, त्यामुळे पहिली 4 षटक
तुम्हाला जबरदस्त पाहायला मिळतात. प्रत्येक डावामध्ये वेगवान चेंडू, फुल लेंथ, वेगाला ओळखता आलं नाही, फलंदाजाला लेंथ पिक करता आला नाही, फुल टॉस होता पण त्याचा फायदा उचलता आला नाही. धावसंख्या धावफलकावरती 24 थांबले. 11 बॉल मध्ये 42 बनवायचे आहेत. 11 बॉल 7 षटकार. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथेही आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. क्रीजच्या कोपऱ्यातून बॉल टाकलाय लेफ्ट आर्म सीमरने. लेफ्टी बॅट्समन आहे पण त्याला ऍडव्हान्टेज दिलं नाही. आपण बऱ्याच वेळेला बहुतांश असं म्हणतो की लेफ्टी बॅट्समनचा अगेन्स्ट लेफ्टी बॉलर आला तर लेफ्टी बॅट्समनला ते ऍडव्हान्टेज असतं, पण सध्या तरी 2 डॉट बॉल. 10 बॉल 42 चा सामना आहे. हेलिकॉप्टर डीप मध्ये, फिल्डर, हेलिकॉप्टर क्रॅश, फलंदाज बाद. त्या मॅच मध्ये 66, पण हा सामना पूर्णपणे फसलाय. नवीन फलंदाज आलाय, बॅट त्याची फिरली आहे पण बॉल पुन्हा विकेट कीपर कडे आलाय. जबरदस्त बॉलिंग. पहिल्या 4 बॉल मध्ये काही धाव आली नाही. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 मेडन ओव्हर एकाच गोलंदाजाने टाकलेले आहेत. मॅन फ्रॉम इनामपुरी अंगद पाटील. शॉट ऑफ लेंथ, अपील हलकी, कॉट बँड विकेट. धक्का बसतोय तो 7वा 24 वरती. बॅटिंग करणाऱ्या क्रिशा 11 जय चेरोबा. शॉट फाईन लेग थोडा थांबला, चेंडूवरती यायला पाहिजे होतं पण हरकत नाही, कारण या मॅच मध्ये सर्व काही त्यांच्या बाजूने. 42 धावांचं अंतर आहे, त्यामुळे त्यांनी रिस्क घेतली नाही, मागे थांबला तो. आता उरलेत ते अजूनही 5 बॉल. सुरुवातीपासून जखडून ठेवलं. डबल फिगर मध्ये एकही ओव्हर मध्ये धावा आल्या नाही, एकही षटकार पाहायला मिळाला नाही आणि त्यामुळे पूर्णपणे या डावामध्ये डॉमिनेट करणारी बॉलिंग प्रत्येक गोलंदाजाने केली. फर्स्ट ओव्हर मध्ये तेजस पाडेकर 8 धावा 2 विकेट, निकेश गडगे आला 6 धावा 1 विकेट, तेजस पुन्हा आला 6 धावा 1 विकेट, पुन्हा त्यानंतर आला तो निकेश गडगे 4 धावा 1 विकेट, विघ्नेश देशकर आला मेडन ओव्हर प्लस विकेट. लास्ट ओव्हर सुरू आहे. लागोपाठचे 5 डॉट आलेले मंगेश अगेन्स्ट 3 बॉल या ओव्हर मधले.
ऑन साईडला टर्न करण्यात आलेला आहे. अगोदर मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होते ते, पण इथे आता त्यांना माहिती आहे की वारंवार डॉट बॉल येता कामा नये. या मॅच मध्ये ऑलरेडी आपण पराभवाच्या छायामध्ये आहोत. विजयाचा सुगंध दरवळतो आणि तो सुगंध घेत असताना क्रिश 11 जय चिरोबा सांगडे, माफ करा, रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन, बिकॉज गोलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळते. या संपाचा वाईटचा इशारा आलाय. ऑनलाईन व्ह्यूवर्स कमी झालेले आहेत कारण वन साइडेड मॅच आहे. क्रिकेटचे जे न्यूट्रल प्रेक्षक असतात त्यांना सामना चुरशीचा वाजतो. ज्या मॅचेस क्लोज येत असतात त्यांना आपण जरूर पाहतो मोठ्या संख्येने. व्ह्यूवरशिप सध्याचे सबस्क्रायबर्स आपण बघितले युट्यूब फॅमिली आई एकविरा इव्हेंटची 27,960 आहे. तुमची साथ आम्हाला हवी आहे. आणि संदेश दादांचं काम जर आवडत असेल, आई एकविरा इव्हेंट्स ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये 1 वर्ष झालाय, पण इतक्या एका वर्षामध्ये जी काही डेव्हलपमेंट केले, खास करून ग्राफिक्स थंबनेल, जेव्हा तुम्ही काही कोणत्याही स्पर्धेचे युट्यूबला गेल्यानंतर शेक हँड करा. दोन्ही संघांना सूचना. सामना संपलेला. आपण युट्यूब वाहिनीबद्दल बोलत होतो. एकविरा इव्हेंट्स थंबनेल बघितल्यानंतर ते जर अट्रॅक्टिव्ह असेल तर आपण आपसुक त्याच्यावरती टच करतो, क्लिक करून आतमध्ये जातो. असे तुम्हाला थंबनेल वारंवार पाहायला मिळतात संदेश दादांकडून. एकविरा इव्हेंट्सद्वारे माजी सरपंच आणि उपसरपंच चषक नितलस 2025 या स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाचा दुसरा सामना नुकताच पार पडलाय. लगेचच आपण वळणार आहोत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार देऊ आणि त्यानंतर नाणेफेकीचा कौल होईल. रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन आणि त्यांच्या विरुद्ध शिवशंभो वरचोळे.